लोकसभा चुनाव की सरगर्मियां तेज हो गई है। केवल 3 दिन बचे हैं और प्रचार का कल अंतिम दिन है 24 तारीख। यहाँ पर भारतीय जनता पार्टी की ओर से नवनीत रवि राणा उम्मीदवार है। कांग्रेस की ओर से महाविकास आघाड़ी के उम्मीदवार के रूप में बलवंत जसवंत वानखड़े और प्रहार जनशक्ति पार्टी के उम्मीदवार के रूप में बच्चू कडू ने दिनेश बुप को मैदान में उतारा है। क्या कहते हैं, वातावरण क्या बन रहा है? जिले के अंदर प्रचार जो है वो एक दिन मात्र शेष रह गया है। क्या चित्र नजर आ रहा है? हम जानकारी लेंगे। हम क्या कहेंगे? क्या नाम है आपका? मी प्रवीण तळस, माझं गाव शिरसगाव बंड आहे। या निवडणुकीमध्ये ही पहिल्यांदा अशी निवडणूक होत आहे की या निवडणुकीत एकमेव उमेदवार की जो आपल्या कामावर कर्मावर वोट मागतोय। बाकीचे उमेदवार जे आहे ते जाती आणि धर्मावर वोट मागत आहे। हा प्रामुख्याने ह्या तीन जे काही उमेदवार आहे त्या सर्वांमधला हा फरक आहे। आणि यांच्या एक लक्षात येत नाही राजकारणी लोकांच्या की लोकांच्या डोक्यात हे आलेलं आहे आता लोक जात धर्म पंथ संप्रदाय याला बळी पडणार नाही। लोक काम करणाऱ्या माणसाला मत देतील। आणि आजपर्यंतचा इतिहास आहे, राणा मॅडम होत्या, त्यांनी संसदेमध्ये कुठलाही शेतकऱ्याचा विषय घेतला नाही। त्यानंतर बळवंतराव वानखडे प्रमुख उमेदवार आहे काँग्रेसचे, ते 5 वर्ष आमदार होते। त्यांची कुठे एखादी क्लिप आपल्याला दिसत नाही की त्याविषयी दलिताविषयी काही बोलले असतील म्हणून। पण बच्चू कडू असा एक उमेदवार होता तिथे विधानसभेत की ते सत्तेत असताना विधानसभेत दोन्ही म्हणजे जे सत्र होते हिवाळी असो की पावसाळी असो या सर्व अधिवेशनात ते बोलले। आणि लोकांना हेच पाहिजे, लोकांना दुसरं काही नाही पाहिजे, त्यांचा प्रश्न उचलणारा उमेदवार तिथे पाहिजे। आणि जात धर्म पंथ संप्रदाय हे काही भाऊ आपल्याला जेवायला देत नाही, यांना काही आपले प्रश्न सुटणार नाही। त्यामुळं कर्मावर मत मागणारा उमेदवार एकमेव आहे तो म्हणजे दिनेश बुप। दुसरी अशी गोष्ट आहे की दिनेश भाऊचं स्वतःचं खूप मोठं कर्तृत्व आहे। अमरावतीमध्ये त्यांचं जर पाहिलं तर आपण रुग्णसेवेचं खूप मोठं काम आहे। जो माणूस सातत्यानं 30 वर्षापासून शिवसेनेत काम केलेला आहे आणि शिवसेनेच्या मुख्य जे धोरण होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, या सर्व गोष्टीवर तंतोतंत पालन करून त्या धर्तीवर मतं मागणारा उमेदवार आहे। आणि लोकांची हे भूमिका म्हणजे मन बनलेलं आहे। तुम्हाला एक चित्र असं दिसते की दलितांची इतके मतं, मुसलमानांची इतके मतं आणि हे जोडले आणि मग काही काँग्रेसचे पक्के खला पंजा निवडून, असं नाही होतो। कर्माच्या भरोशावर ज्या लोकांचे कामं बच्चूभाऊंनी केले आहे, ज्या लोकांचे कामं दिनेश भाऊंनी केले आहे, त्या सर्वांना या गोष्टीची जाणीव आहे आणि त्या जाणीवतूनच यावेळचं मतदान होईल असं मला वाटते। एकूणच